नमस्कार. आज काय नवीनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बांगड्याचे कालवण आणि बांगडा फ्राय. सर्वात आधी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत. आता मिक्सरमध्ये 2 टोमॅटो, 2 कांदे, 2 मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. वाटण झालेले आहे. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेऊया. वाटण केलेला मसाला, वाटण थोडे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकूया. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. स्वच्छ धुवून कापून ठेवलेले बांगडे, त्यातले मी 3 बांगड्यांचा कालवण बनवणार आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बांगड्याचे कालवण तयार आहे. उरलेले जे बांगडे होते त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेऊया. मसाला छान लावून झाल्यावरती वरून लिंबाचा रस पिळून घेऊया. मसाला मॅरिनेट झाल्यानंतर बांगड्यांना तांदळाच्या पिठातून तेलात फ्राय करूया. तुम्ही हे तांदळाच्या पिठाऐवजी रव्यामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. 5 ते 10 मिनिटं बांगडे दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावे. तुम्ही बघू शकता बांगडे फ्राय झालेले आहेत. आता याला तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत एन्जॉय करू शकता. तयार आहे बांगडा फ्राय. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.